जो माणूस लोकसभेला आमच्याबरोबर होता तो 100% विधानसभेला आहे। त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की आजचा आमचा विजय हा 100% आहे आणि समाजाच्या मनात नक्की आमच्याबद्दल चांगल्या पद्धतीची धारणा आहे। सूर्याजी पिसाळासारखी अवलाद जन्माला येऊ नये हे प्रत्येक सामान्य माणसाचं मत आहे आणि विचार आहे आणि त्यामुळं पहिलं टार्गेट जर काय असेल तर राज्यातले गद्दार काढणं आणि त्यातल्या त्यात मतदारसंघातला सुद्धा तीच भूमिका आमची आणि त्याच विचाराची निवडणूक आहे। गडिंग्लजातनं चंदगडला सातत्यपूर्वक आमच्या फेऱ्या व्हायच्या आणि त्या रस्त्यातले खड्डे जर बघितला तर प्रत्येक खड्ड्यात आठवण यायची की 1600 कोटीची आठवण यायची। आमचा यांना सवाल आहे, रस्ता खड्ड्यासाठी केला आहे का जनतेच्या हितासाठी केला आहे? 100% खऱ्या गोष्टी आहेत। जर 10%चा रस्ता जर नसत होता तर रस्त्यात खड्डाच पडला नसता। खड्डा पडला आहे त्या अर्थी काय त्याचं गोडबंगाल काय? मग 10% द्यायला नसतील तर रस्ता का चांगला केला नाही? माझा त्या पालकमंत्री किंवा आमदार महोदयांना माझा सवाल आहे की साहेब, जे काय आम्ही आरोप म्हणणार नाही, सत्य गोष्ट समाजापर्यंत सांगण्याचं काम केलेलं आहे। जी गुंडगिरी आहे, जे काही क्लबसारखे जे काही चुकीचे अवैध धंदे ज्याला 2 नंबर म्हटलं जातं आहे आणि ह्या 2 नंबर धंद्यातनं जी आज चाललेली गुंडगिरी ही गुंडगिरी अशाच पद्धतीची वाढण्याची लक्षणं 100% आहेत। गेल्या 15 दिवसामध्ये नंदाताईच्या प्रचाराची धुरा ज्यांनी सांभाळली ते अमर चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती, संजय गांधी निराधार योजना गडिंग्लजचे माजी अध्यक्ष आज आपल्यासोबत आहेत लाईव्ह टुडे मराठीसोबत। अमरदा, गेली 15 दिवस आपण बघतोय आपण प्रचारामध्ये व्यस्त आहे। नंदाताईंच्या प्रचाराची धुरा तुम्ही सांभाळली, मुलूक मैदानी तोप म्हणून प्रत्येक प्रचाराच्या ठिकाणी आपली तोप ही धडाडलेली आहे। एकंदरीत हे सर्व चित्र पाहता चंदगड असेल, गडिंग्लजमधला कोळिंद्रे मतदारसंघ असेल किंवा गडिंग्लज असेल, काय वाटतंय महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लोक कुणाला चॉईस करतील? आजची परिस्थिती जर विचारात घेतली, लोकसभेच्या निवडणुकीपासून महाराष्ट्र हा वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण आणि त्याच्यानंतर शरद पवार म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आहे, ज्या गोष्टीचा उल्लेख करावा लागेल की राज्याची परिस्थिती जर विचारात घेतला तर शिवसेना फुटलेली होती, राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेली होती, तरीसुद्धा 31 सीटा ह्या आमच्या आघाडीच्या निवडून आलेल्या होत्या। हीच परिस्थिती ज्या चंदगड विधानसभा मतदारसंघात 2019चा कालखंड जर बघितला तर संजय मंडलिक साहेबांना ज्या चंदगड विधानसभा मतदारसंघानं 55,000 मताचं लीड दिलेलं होतं, तेच लीड तोडून 9,000 मताचं लीड श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना दिलेलं होतं। आम्हाला नक्की चंदगड विधानसभा मतदारसंघ हा लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा ज्या पद्धतीने आज 15 दिवस काम केले त्याच पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा काम केलेलं होतं। माझा आत्मविश्वास आहे, प्रत्येक सभा आणि प्रत्येक गावात जात असताना माझ्या लक्षात आलेली बाब आहे, जो माणूस लोकसभेला आमच्याबरोबर होता तो 100% विधानसभेला आहे। त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की आजचा आमचा विजय हा 100% आहे आणि समाजाच्या मनात नक्की आमच्याबद्दल चांगल्या पद्धतीची धारणा आहे। प्रचाराच्या अनुषंगाने आपण पहिल्या सभेमध्ये तुम्ही गद्दारांना गाडायचं हा एक विषय अजेंड्यावर होता, विकासा कामाबद्दल अनेक विषय निघालेले, त्यानंतर महायुती आणि ज्या योजना ज्या काढलेल्या आहेत या योजनेतून महाराष्ट्र सरकार बॅकफूटवर येते अशा, तर ह्या सर्व गोष्टीचा संदर्भ पाहून आपल्याला काय वाटते? पक्ष प्रवेश झालेले, पक्ष फुटलेले आणि मतदारांच्या मध्ये काय प्रतिक्रिया आहेत की बाबा तुम्ही प्रचारात जाताना तुम्हाला समजत होत्या? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर काय असेल तर गद्दार हा शब्द जो आहे, कारण का ह्या महाराष्ट्राला सूर्याजी पिसाळासारखी अवलाद जन्माला येऊ नये हे प्रत्येक सामान्य माणसाचं मत आहे आणि विचार आहे आणि त्यामुळं पहिलं टार्गेट जर काय असेल तर राज्यातले गद्दार काढणं आणि त्यातल्या त्यात मतदारसंघातला सुद्धा तीच भूमिका आमची आणि त्याच विचाराची निवडणूक आहे। चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने आणखी एक विषय अजेंड्यावर आला, 1600 कोटींचा विकास। विरोधक म्हणतात झालेला आहे, तुम्ही म्हणता झालेला नाही, नेमकं काय गोडबंगाल आहे? 1600 कोटीच्या रस्त्यांच्या बाबतीतले जर विचारात घेतले, आज मी एक जाता जाता सहज उदाहरण सांगतो, त्या 1600 कोटीमध्ये नमूद असावं की गडिंग्लजपासून चंदगडचा रोड जर विचारात घेतला, आज निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही गडिंग्लजातनं चंदगडला सातत्यपूर्वक आमच्या फेऱ्या व्हायच्या आणि त्या रस्त्यातले खड्डे जर बघितला तर प्रत्येक खड्ड्यात आठवण यायची की 1600 कोटीची आठवण यायची। आमचा यांना सवाल आहे, रस्ता खड्ड्यासाठी केला आहे का जनतेच्या हितासाठी केला आहे? आजची परिस्थिती तालुक्यातल्या सगळ्याच रस्त्यांची जर परिस्थिती विचारात घेतला तर कुठल्याही रस्त्यावर जावा आणि खड्डा नाही असा रस्ता दाखवा। आम्ही आमची निवडणूक जरी कोणी काय म्हणत असेल तर त्या दिवशी निवडणुकीत मी एक भाषण म्हणून किंवा हे म्हणून संबोधित करणार नाही, तर 1 लाख रुपये मिळवा हा माझा, जे कोण 1600 कोटी सांगतात त्यांना रस्ता आणि खड्ड्याचं स्तोत्र जे आहे हे 1 लाख रुपये बक्षिसाचं आमचं त्याच्याबद्दलचं मत असेल। निश्चित सभेत जे आरोप झाले की कॉन्ट्रॅक्टरना पोचण्याचं काम करताय, कितपत खरं आहे? नाही, कॉन्ट्रॅक्टरना पोचण्याचं म्हणजे रस्त्याचं काम हे कॉन्ट्रॅक्टरच करतोय,
पण करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला माहिती पाहिजेत मी कधीतरी या रस्त्यावरनं जाणार आहे. 10% विषय देखील निघाला. 100% खऱ्या गोष्टी आहेत. जर 10%चा रस्ता जर नसत होता तर रस्त्यात खड्डाच पडला नसता. खड्डा पडला त्या अर्थी काय त्याचं गोड बंगाल काय. मग 10% द्यायला नसतील तर रस्ता का चांगला केला नाही. म्हणजे तुम्ही आरोप केलेले खरे आहेत म्हणताय की कॉन्ट्रॅक्टर पोचण्याचं काम केले. खड्डे बघितल्यानंतर आरोप हा सिद्धच आहे. सिद्ध आहे. 100%. कालच्या सभेत अजितदादा आलेले. अजितदादांनी सांगितलं 1600 कोटींचा निधी दिलाय, नेक्स्ट टाइम आपण 3000 कोटी देऊ किंवा डबल देऊ. काय वाटतंय तुम्हाला, महाविकास आघाडी सत्तेत येईल? साहेब तुम्ही 5000 कोटीचं स्वप्न बाळगायला आमचं दुमत नाही आहे. पण तुम्ही ज्या विचारानं धारण गेला, ज्या अजितदादांनी काल भाषणात सांगितलं की 3000 कोटी देतो, दादा बारामतीच्या सीटचा जर विचारात घेतला तर आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्यावर जनतेचा काय विश्वास आहे. ज्या पक्षाची स्थापना झाली तधीपासून 4 आमदार आमचे खासदार निवडून येते ते, पण यावेळी 8 खासदार निवडले. 10 खासदार आमच्या वाटणीला आलेले होते आणि त्यापैकी 8 खासदार आल्यात. हे स्वप्न तुमचं फक्त 23 तारखेपर्यंत असेल. हे स्वप्न सत्यात उतरणार नाही. अजितदादा पवार यांच्या सभेदरम्यान एक प्रकर्षाने गोष्ट जाणवली. अजितदादांनी भाषणात सांगितले की आम्ही गद्दारी केलेली नाही, राजेश पाटलांनी गद्दारी केलेली नाही, जनतेच्या विकासासाठी, जनतेच्या हितासाठी विकास व्हावा म्हणून सत्ता स्वीकारली आम्ही. जर अजितदादा अशा पद्धतीचं उत्तर देत असतील तर अजितदादा किती वर्षे मंत्री आहेत, किती वर्षे तुमच्याकडे राज्य शासन चालवायला दिलेलं आहे. ह्याच्या अगोदर तुम्हाला तो विकास करता येत नव्हता काय? ह्या 2.5 वर्षातच तो विकास होणार होता काय? हाही आमचा त्याच्याबद्दलचं उत्तर असेल. गुंडगिरी, भाईगिरी काय विषय आहे नेमकं चंदगडमध्ये? गडिंग्लज, चंदगड आणि आजरा ह्या भागाचा जर गांभीर्याने विचार केला, आमच्या इथल्या लोकांना MIDCचा उद्योग नव्हता म्हणून कुठेतरी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हॉटेलच पोरं कामाला जात होती. आजची परिस्थिती जर विचारात घेतला तर 2-3 वर्षापूर्वीचा कालखंड काढून बघा, कुठेतरी एखादा कॅरमचा क्लब चालायचा. आज मात्र गडिंग्लज तालुक्यात निव्वळ 7 क्लब चालल्यात. माझा त्या पालकमंत्री किंवा आमदार महोदयांना माझा सवाल आहे की साहेब, जे काय आम्ही आरोप म्हणणार नाही, सत्य गोष्ट समाजापर्यंत सांगण्याचं काम केलेलं आहे. जी गुंडगिरी आहे, जे काही क्लबसारखे जे काही चुकीचे अवैध धंदे ज्याला 2 नंबर म्हटलं जातं आहे, आणि ह्या 2 नंबर धंद्यातनं जी आज चाललेली गुंडगिरी, ही गुंडगिरी अशाच पद्धतीची वाढण्याची लक्षणं 100% आहेत. काय आव्हान करताय चंदगडच्या जनतेला? चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने नंदाताई महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. कैलासवासी नामदार बाबासाहेब कुपेकर, ज्या बाबा कुपेकरांनी एका ग्रामपंचायतच्या सरपंचपासून चंदगड विधानसभा म्हणणार नाही तर महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष म्हणून काम केलं. आजची दिशा जर विचारात घेतला, ज्या पद्धतीनं गडिंग्लज, चंदगड, आजऱ्याची वाताहत म्हणतो मी, त्याचं कारणच इतकं असेल की प्रबळ विचाराची धार आणि प्रबळ जनतेच्या सेवेची इच्छाशक्ती नसणारे लोक जर खुर्चीवर बसले तर काय होऊ शकतंय, ह्याचं उदाहरण आपण डोळ्यासमोर बघितलेलं आहे. आज 3 तालुक्याला दिशाहीन तालुका झालेला आहे आणि ह्या 3 दिशाहीन तालुक्यांना जर दिशा ठरवायची असतील तर वैचारिक पद्धतीचे जे काही नेतृत्व असेल, आज नंदाताईंच्या बाबतीत जर विचारात घेतला, ज्यांनी डॉक्टर डिग्री घेतलेली आहे, शिक्षणाशिवाय माणसाच्या जीवनात म्हटलं जातं आहे की वाघिणीचं दूध, खरोखरच त्या पद्धतीचे विचार आणि आचार असणारा आपला उमेदवार आहे. माझं मतच या जनतेला इतकं असेल की गडिंग्लज, चंदगड, आजरा म्हणजे चंदगड विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास आणि शाश्वत विचार न्यायचे असतील, चुकीच्या दिशेला चाललेला मतदारसंघ थोपवायचा असेल तर नंदा बाबुळकर हा एकच आपल्या डोळ्यासमोरचा पर्याय आहे. आणि तो पर्याय तमाम जनतेला विनंती करून सांगतो, 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्याला माणसाला मतदान करावं आणि तो पर्याय सिद्ध करून तमाम जनतेची सेवा करण्याची संधी नंदाताईंना द्यावी ही अपेक्षा होती. डॉक्टर नंदाताई बाबुळकर ह्या सुशिक्षित आणि मतदारसंघाला पुढे नेणारं नेतृत्व आहे. चुकीच्या मार्गाने जाणारा मतदारसंघ योग्य मार्गावर आणायचा असेल तर नंदाताईशिवाय पर्याय नाही. तेव्हा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार नंदाताई बाबुळकर यांना चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेने निवडून द्यावे असे आव्हान आज अमर चव्हाण यांनी लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून या शेवटच्या प्रचार सभेनंतर व्यक्त केलेलं आहे.